विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण नकाशांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये टिंब पद्धती, क्षेत्रगणित आणि समगणित पद्धती या पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे. चला तर मग मी तुम्हाला नकाशाशी संबंधित एक कृती करायला देणार आहे. तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा नंदुरबार जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे आणि याच नकाशाशी संबंधित एक कृती करायला मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला करायचं काय, ट्रेसिंग पेपर घ्यायचं आहे आणि ट्रेसिंग पेपरवरती या संबंध नंदुरबार जिल्ह्याचं आउटलाईन काढायचं आहे आणि आउटलाईन काढून झाल्यानंतर मग जिल्ह्याच्या सीमा वगैरे महत्त्वपूर्ण भाग त्यामध्ये तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला मी मागल्या तासिकेमध्ये जसं सांगितलं की आधी आपल्याला प्रमाण घ्यावं लागतं. तर जसं मी माझ्या नकाशामध्ये एक टिंब बरोबर 10 लोक घेतलं होतं. असं का घेतलं होतं, कारण मी जास्तीत जास्त आणि कमीत कमी लोकसंख्या यांचा विचार केलेला होता. पण इथे जर आपण पाहिली तर अक्कलकुवाची जी लोकसंख्या आहे ती 2,15,974 एवढी आहे. म्हणजे इथे ही मोठी लोकसंख्या आहे, म्हणून आपण एक टिंब बरोबर 10,000 लोक अशी सुद्धा आकडेवारी घ्यायला काही हरकत नाही. मग करणार काय तुम्ही, तर इथली जी आकडेवारी दिलेली आहे या प्रत्येक आकडेवारीला तुम्हाला 10,000 भागावं लागेल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अक्कलकुवा, अक्राणी, तळोदे, शहादे, नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांची तुम्हाला टिंबांची संख्या मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती टिंब काढायची आहे. टिंब काढताना तुम्हाला आणखी एक काळजी घ्यावी लागणार आहे. ती काळजी काय घ्यावी लागणार आहे, तर तुम्हाला टिंब काढण्यासाठी बॉल पेनचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या नंदुरबार जिल्ह्याचा जेव्हा आपण नकाशाचा विचार करणार तर या नकाशामध्ये काही ठिकाणी तुम्हाला पर्वतरांगा दिसतात आहे, काही ठिकाणी तुम्हाला नद्या दिसतील आहे, काही ठिकाणी रस्ते सुद्धा दिसणार आहे. तर या सगळ्या प्राकृतिक घटकांचा विचार करून तुम्हाला टिंबांचं वितरण त्या नकाशामध्ये दाखवायचं आहे. तर मागे मी ज्या पद्धतीने टिंब पद्धतीचा नकाशा काढला होता तर त्या पद्धतीवरूनच तुम्हाला हा नकाशा कसा तयार केला जातो याचा अंदाज आलेलाच असेल आहे. तर तुम्ही निश्चितच प्रयत्न करावे. तर आता यानंतर आपण याच पाठाच्या पुढील भागाकडे अर्थातच भौगोलिक क्षेत्रफळ याकडे वळणार आहोत. तर जसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शैक्षणिक सहल हा शब्द ऐकलेला देखील आहे आणि इतकंच नाही तर अनेकदा तुम्ही शैक्षणिक सहलीनिमित्त गेलेले पण असणार. सहल म्हटलं तर अत्यंत आनंदाचा विषय हा विद्यार्थी दशेमध्ये असतोच. यालाच समांतर शब्द भूगोल या विषयामध्ये भौगोलिक क्षेत्रफळ असा वापरण्यात येत असतो. यालाच इंग्रजीमध्ये फील्ड एक्सकर्शन असं देखील म्हणतात. तर आता भौगोलिक क्षेत्रफळ याचं तात्पर्य तरी काय असतं, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आहे की मागल्या वेळेला तुमच्यासोबत बोलत असताना, चर्चा साधत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की संबंध पृथ्वी हीच मुळात भूगोलाची प्रयोगशाळा आहे. मग आपण वर्गामध्ये बसून जे काही विविध भौगोलिक घटक अभ्यासत असतो, जसं उदाहरणार्थ तुम्हाला अनेकदा वर्गामध्ये शिक्षक सांगतात यू आकाराची दरी, डी आकाराची दरी, त्याच्यानंतर गिरीशृंग वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राकृतिक घटक भूगोलामध्ये ते सांगत असतात. परंतु वर्गात बसून निवळ ऐकून ते काही समजेनासे होत असतात. पण प्रत्यक्षदर्शी जर का आपण तिथे गेलोय आणि त्या दरम्यान क्षेत्रफिती दरम्यान आपण प्रत्यक्षदर्शी जर का पाहिलं तर पाहिल्यानंतर मात्र त्या भौगोलिक संकल्पना ज्या असतात, जे भौगोलिक घटक असतात तर ते आपल्याला अगदी योग्य पद्धतीने कळलेलं असतं. त्याचं संस्करण आपल्या मनामध्ये योग्य रीतीने होत असते आणि त्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. तर क्षेत्रफळीचा तात्पर्य असे आहे की एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन भौगोलिक घटकांचा अभ्यास करणे हे मात्र याचं मुळात उद्देश असतं. तर आता क्षेत्रफळीमध्ये जसं मी सांगितलं की क्षेत्रफळीत गेल्यानंतर कोणत्याही भौगोलिक घटकाचा आपल्याला काय होत असतं, प्रत्यक्ष अनुभव मिळत असतो आणि प्रत्यक्ष अनुभवादरम्यान आपण तिथे गेल्यानंतर तिथले वेगवेगळे घटक बघत असतो. आणि इतकंच नव्हे तर वर्गामध्ये जे आपण भौगोलिक संकल्पनांचा अभ्यास केलेला असतो त्या भौगोलिक संकल्पना प्रत्यक्षदर्शी तिथे जाऊन तुम्हाला तुमचे भूगोलाचे जे शिक्षक असतात ते तुम्हाला समजून सांगत असतात. तर त्याचा एक वेगळाच अनुभव आणि भूगोल शिकण्यामध्ये वेगळाच फायदा होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला हाही अनुभवायला मिळतो की मानव आणि पर्यावरण या दोहोंचाही सहसंबंध कशा प्रकारे साधला जातो हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्षदर्शी
ज्या वेळेला आपण भौगोलिक क्षेत्र भेट द्यायला जात असतो तर तो तिथे आपल्याला अनुभव येत असतो. जसं की शहरी भागातले लोक त्यांची जगण्याची पद्धती, त्याच्यानंतर ग्रामीण भागातले लोक त्यांची जगण्याची पद्धती, किंवा आपण एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये गेलो तर तिथले लोक, त्यांचा पर्यावरणाशी असणारा संबंध, त्यांची जगण्याची पद्धती, या सगळ्या बाबी आपण प्रत्यक्षदर्शी तिथे अनुभव घेत असतो. आता यानंतर क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणे. आता अर्थातच क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणे म्हणजे क्षेत्रभेटीला जाण्यासाठी करण्यात येणारं नियोजन असतं. तर हे नियोजन कशा प्रकारे करायचं असतं बरं, याबद्दल पण आता आपण इथे विचार करणार आहोत. तर नियोजन करताना आपण उदाहरणादाखल एखादं स्थळ पण आपण नियोजित करूया. तर इथे मी एक स्थळ निवडलेलं आहे, चिखलदरा. तर तसं मी तुम्हाला वितरणाच्या नकाशा शिकवत असताना अमरावती जिल्ह्याचा नकाशा दाखवला होता आणि त्या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे ठिकाण सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर फक्त स्थळ निवडलं म्हणजे सगळं झालं असं असतं का? नाही. तर पूर्वनियोजन, पूर्वतयारी ही खूप मोठी करायची असते आणि तीही साधी तयारी नव्हे तर भौगोलिक क्षेत्रभेटीची तयारी करायची आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा, कोणकोणत्या घटकांचा आपल्याला विचार करायला गेला तर बघूया. तर सगळ्यात पहिले ठिकाण निवडायचं असतं. तर ठिकाण आपण निवडलेलं आहे. कोणतं निवडलेलं आहे? चिखलदरा. त्यानंतर हेतू. आता आपण तिथे चाललोय तर साधी गंमत जम्मत करायला म्हणून आपण सहल काढलेली नाहीये, तर आपल्याला काही विशिष्ट भौगोलिक घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर निश्चितच मग आपल्याला हेतू तो ठरवावाच लागणार आहे. तर मग आता आपण चिखलदरा निवडलाय तर आपण वर्गामध्ये बसून जे पर्वतरांगा असतात त्या पर्वतरांगांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या दऱ्या निर्माण होत असतात. काही ज्या दऱ्या असतात त्या व्ही आकाराच्या असतात, काही यू आकाराच्या असतात आणि त्या अपक्षरणाद्वारे तयार होत असतात आणि हे अपक्षरण नदीद्वारे होत असतं. तर जेव्हा आपण प्रत्यक्षदर्शी तिथे आपण जेव्हा भेटायला जाणार तेव्हा आपण बघणार की त्या व्ही आकाराच्या दऱ्या कशा दिसतात बरे, यू आकाराच्या दऱ्या कशा दिसतात बरे, त्याचं अपक्षरण कसं होत असतं. त्या दऱ्या बघत असताना आपले जे भूगोलाचे शिक्षक आहेत ते निश्चितच आपल्याला समजावून सांगतील की मुलांना बघा बरं या पद्धतीने इथे अपक्षरण होत असते आणि अशा प्रकारच्या दऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक असतो, पुढचा जो हेतू असतो तो म्हणजे भूगोलाचे वेगवेगळे घटक अभ्यासणे. नुसतं दऱ्यात अभ्यासायचे आहे का? नाही. तर तिथे इतरही जे भौगोलिक घटक आहेत, नद्या आहेत, आणखी पण इतर भौगोलिक घटक आहेत, त्या संबंध आपल्याला काय करायचं, त्यांचं निरीक्षण करायचं आहे. आता हे सगळं करत असताना या संबंध बाबीचं आपण नेमकं कशाचं निरीक्षण करणार, काय करणार वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून कळतात नकाशावरनं. तर नकाशामध्ये दोन प्रकारचे नकाशे असतात. एक प्राकृतिकचा नकाशा असतो, माझ्या मागे हा जो लावलेला आहे ना हा प्राकृतिकचा नकाशा. आणखी पण नकाशामध्ये एक प्रकार असतो तो असतो पर्यटनाचा नकाशा. तर या दोनही नकाशांचा, कारण आपण प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणार असो चिखलदऱ्याचा, तर आपल्याला प्राकृतिकचा नकाशा सुद्धा असायला गेलाय आणि पर्यटनाचा देखील नकाशा असला तर आपण तिथल्या संबंध स्थळांना आपण भेटी देऊ शकू. आणि त्यामुळे नकाशा हा भौगोलिक क्षेत्र भेट देत असताना अत्यंत महत्वपूर्ण घटक असतो आणि म्हणून तो आपल्याला नकाशा देखील सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर आहे नकाशानंतर मार्ग, वेळ, अंतर आणि साधन. तर आता आपल्याला जर चिखलदऱ्याला जायचं आहे आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, जसं आपण नागपूर जिल्ह्यामध्ये राहतोय, ग्रामीण भागामध्ये राहतो, तर आपल्याला इथून चिखलदऱ्याला जायला साधारणतः 7.5 तास जर का लागणार असेल आहे तर आपल्याला एक अंदाज आलेला आहे की इतका वेळ लागणार आहे. मग इतक्या वेळासाठी आपण कोणतं वाहतुकीचं साधन निवडायला पाहिजे आणि कोणतं साधन उपलब्ध आहे या दोनही बाबींचा विचार करावा लागेल आहे. तर आपल्याला 7.5 तासाचा 8 तासाचा प्रवास करायचा असेल तर आपण बस देखील निवडू शकतो किंवा आपण ट्रॅव्हल्सने सुद्धा जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण साधनांची निवड करायला पाहिजे. साधनांची निवड करताना आता हे उदाहरण सगळे आहे, जर का आपण अंदमान निकोबार हे स्थळ जर का निवडलं तर मात्र आपल्याला मग आता रस्ता मार्गाने जाता येणार नाही, रेल्वे मार्गाने देखील जाता येणार नाही. त्यावेळेला मात्र मग वेगळ्या साधनांचा विचार करावा लागेल. त्यावेळेला आपल्याला मग कोणत्या मार्गांचा विचार करावा लागणार आहे, तर एक तर आपण हवाई मार्गाने जाऊ शकू किंवा समुद्री मार्गाने जाऊ शकू. अर्थातच आपण जे स्थळ निवडतो त्या स्थळाला जाण्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहे, कोणते साधन उपलब्ध आहे याचा विचार देखील होणे क्रमप्राप्त ठरत असतं. आणि त्यानंतर पुढचं जे असतं की अंतर किती, आपल्याला अंतर देखील माहिती असणं आवश्यक आहे. आता याच्यासोबत सोबत आपल्याला एक नमुना प्रश्नावली सुद्धा घ्यावी लागत असते. आता ही नमुना प्रश्नावली म्हणजे काय, आपण भौगोलिक घटकांचं निरीक्षण करणार आहोत पण बाकीचे घटक जे असतात त्या घटकांची जर का माहिती आपल्याला
नमूद करायची आहे तर त्यासाठी आपल्याला प्रश्नावली असावी लागेल. तर तिथे जे साधारणतः जे लोक राहत असतात त्या लोकांना आपल्याला प्रश्न विचारायचे असतात. लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, हवामानाच्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतात. असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा साधून आपल्याला ती माहिती मिळवायची असते. पण वेळेवरती मग आपल्याला सुचणार नाही की नेमकं आपल्याला काय माहिती गोळा करायची आहे, काय प्रश्न विचारायचे, आणि म्हणून आपल्याला ती नमुना प्रश्नावली सुद्धा सोबत न्यावी लागत असते. आता याच्या सोबत जसं आता क्षेत्राची निवड, तर जसं आपली क्षेत्राची निवड झालेली आहे, पण सहसा जनरली भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना आपण कोणकोणत्या क्षेत्रांची निवड करू शकतो याबद्दल आता आपण बघणार आहोत. तर प्राकृतिक घटक, जसं आपण चिखलदऱ्याचा निवड केलेली आहे तर आपण कशाचा अभ्यास करणार, प्राकृतिक घटकाचा. दुसरा आहे भूरूपे. आता काही ठिकाणी पर्वत असतात, कुठे मैदाने असतात, तर कुठे पठारे असतात, तर कुठे नदी असतात, अशी वेगवेगळी भूरूपे असतात. तर नेमकं कोणत्या भूरूपांचा आपण अभ्यास करणार आहोत हे आपल्याला निश्चित करायचं असतं. त्यानंतर नदी किनारा आणि सागर किनारा, तर नदी सुद्धा अपक्षेपणाचं कार्य करत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सागर किनारा. तर सागर किनारा म्हणजे समुद्र, जसं मी तुम्हाला सांगितलं की भूगोलाच्या अध्ययनाचा विषयच आहे मुळात ओशनोग्राफी. तर सागराद्वारे सुद्धा अनेक प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होत असते. तर ती संबंध जसं आता लवण, पुळण, लवणस्तंभ असं वगैरे अनेक प्रकारचे जे असतात, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला जर का करायचा असेल तर त्यासाठी मग एकदा आपण नदी किनारा निवडू शकतो किंवा सागर किनारा निवडू शकत असतो. जसं वेगवेगळ्या प्रकारच्या पोळणी असतात. आता त्या पोळणी प्रत्यक्षात पाहायच्या म्हटलं तर आपल्याला सागर किनारा निवडावा लागेल. तर तिथे जाऊनच आपल्याला प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता येईल. त्यानंतर धरण, तर धरण सुद्धा भूगोलाचा अभ्यास विषय, त्यामुळे आपण धरणाची सुद्धा निवड करू शकतो. दुसरी गोष्ट मी सांगितलं की खेडेगाव अर्थात ग्रामीण भाग आणि शहरी भाग, तर यालाच अर्बन जिओग्राफी, जसं शहरी भागाचं त्याला अर्बन जिओग्राफी म्हणतात, पण ग्रामीण भाग आहे त्याला रुरल जिओग्राफी. तर या दोनही घटकांचा जर का अभ्यास करायचा असेल तर आपण शहरी भागात राहत असू तर आपल्याला ग्रामीण भागाबद्दल विशेष माहिती नसते, तर ती माहिती करून घेण्यासाठी आपण काय करणार, खेडेगावाची निवड करणार. तसंच हल्ली आता कृषी पर्यटन म्हणून नवीन भाग उदयास आलेला आहे. तर तिथे नेमकं काय असतं अभ्यासासारखं, ग्रामीण भागामध्ये कोणती पीक पद्धती असते, हवामान वगैरे या संबंध बाबीचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकत असतो. आणि त्यानंतर वनक्षेत्र, तर वनक्षेत्र म्हणजे कोणत्याही जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, त्याच्यानंतर वनस्पती असतात. आणि प्राणी आणि वनस्पती हा म्हणजे भूगोलाच्या अभ्यासाचा मुळात विषयच आहे. तर त्यामुळे वन्यजीवन कसं असतं आणि वन्य भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं लोकजीवन कसं असतं या बाबींचा अभ्यास आपण क्षेत्रभेटी दरम्यान इथे करू शकत असतो. आता त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे साहित्य. तर आपण जेव्हा क्षेत्रभेटीला जाणार आहोत आपल्याला एक विशिष्ट साहित्य सोबत न्यावं लागणार आहे. तर आता त्या साहित्यांमध्ये काय काय असू शकतं, कारण की ही भौगोलिक क्षेत्रभेट आहे, अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याचं नियोजन करतो. तर त्यावेळेला आपल्याला जसं नमुना प्रश्नावली सोबत घ्यायची आहे, आपल्याला काही विशिष्ट बाबींची नोंद करायची आहे, तर नोंद करण्यासाठी आपल्याला पेन, पेन्सिल, वही लागेल आहे. काही ठिकाणी आपल्याला मोजमाप सुद्धा करावी लागतं, तर त्यासाठी मग आपल्याला मोजपट्टी सुद्धा आपल्याजवळ असायला लागेल. मोजपट्टी आहे, टेप आहे, त्याच्यानंतर दिशा. आपण सोबत नकाशा नेतो, त्या नकाशा आणि आपण प्रत्यक्ष सोबत त्या जागेवरती गेल्यानंतर त्या भागाची उत्तर दिशा, नकाशाची उत्तर दिशा आणि त्याप्रमाणे त्या क्षेत्राचं जेव्हा आपण अवलोकन करतो किंवा निरीक्षण करतो त्यासाठी आपल्याला होका यंत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. जसं नकाशा असणं आवश्यक आहे त्या भागाचं, तसंच होका यंत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. आणि बाकीचे जे साहित्य आहे जसं कॅमेरा, दुर्बीण हे सुद्धा असणं आवश्यक आहे. अगदी दूरचे दृश्य जर का बघायचे असेल आहे, कारण की पर्वतीय क्षेत्रामध्ये गेलो तर ज्या दूरच्या दऱ्या असतात त्या जर बघायच्या असेल तर दुर्बिणीची गरज पडत असते. त्यानंतर काही विशिष्ट प्राकृतिक घटकांचे फोटो काढायचे असेल, तिथल्या वनस्पती, तिथल्या प्राण्यांचे फोटो काढायचे असेल तर त्यासाठी आपल्याजवळ काय असेल लागणार, कॅमेरा. आणि दुसरं म्हणजे तिथे मृदा कशी आहे, तिथला खडक प्रकार कसा आहे. आता खडक प्रकार जरी तर आपण फोटो काढणार, पण मृदा कसं आहे, तर मृदेचे नमुने घेण्यासाठी आपल्याजवळ काही विशिष्ट नमुने गोळा करण्यासाठी आपल्याला एक कापडी पिशवी सुद्धा असायला लागेल. आणि प्रथमोपचार पेटी ही सुद्धा आपल्यासोबत असायला लागणार, टोपी असावी लागेल आहे. अशा अनेक गोष्टी आपल्यासोबत आपल्याला तिथे अभ्यास करण्याच्या दृष्टीने न्यावं लागत असतं. आता यानंतर क्षेत्रभेटीसाठी काळजी. आता क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपण विद्यार्थी दशेत असतो, त्यामुळे आपल्यामध्ये नको ते साहस निर्माण होत असतं. कधी कधी नको त्या प्रसंगी नको ते साहस, आणि मग त्याला सामोरे, त्या जी परिस्थिती उद्भवत असते त्याला सामोरे सुद्धा जावं लागत असतं. जर समुद्र किनारा आहे, नदी किनारा आहे, अशा ठिकाणी शिक्षक विशेष सूचना देतात. समुद्र किनाऱ्यावरती विशेष सूचना लिहिलेल्याच असतात, तर त्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे अत्यावश्यक असतं. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं सुद्धा
काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी आपण एक विशिष्ट अंतर राखूनच आपण त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे, कारण आपल्याला प्रत्येकाची भेट घ्यायची आहे, माहिती काढायची आहे. तर अशा अनेक दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घ्यावी लागत असते. आणि विशेष गोष्ट म्हणजे असं आहे की पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि आपण जिथे पण जाऊ तिथे आपण कचरा करणार नाही, या संबंध गोष्टीची काळजी आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान घ्यायची असते. आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता हे सगळं प्लॅनिंग केलं, चिखलदऱ्याला गेलो आणि चिखलदऱ्यावरून जेव्हा आपण परत आलो तर ही साधी सहल नाहीच आहे मनोरंजनासाठी केलेली, ती तर अभ्यासपूर्ण सहल आहे. आणि त्यामुळे तिथनं परत आल्यानंतर आपल्याला ते संबंध ज्या क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन देखील करायचं असतं. आता अहवाल लेखन करायचं म्हणजे त्याच्या पण पायऱ्या असतात. तर त्या पायऱ्या कशा प्रकारे असतात, तर अहवाल लेखनाच्या सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना लिहावी लागत असते. प्रस्तावना लिहित असताना आपल्याला त्यामध्ये मग काही विशेष म्हणजे हेतू काय होता, का आपण त्या स्थळाची निवड केली वगैरे वगैरे या संबंध बाबी. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जिथे कुठे आपण जात असतो तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथल्या कार्यालयाला भेट देऊन आपल्याला त्यांची परवानगी घ्यावी लागत असते आणि कार्यालयातनं पण बरीचशी माहिती आपल्याला मिळत असते. तर त्याची थोडक्यात माहिती आपल्याला प्रस्तावनेमध्ये द्यायची असते. आता प्रस्तावनेनंतर त्याचं स्थान, तर आपण जेव्हा भूगोलामध्ये कोणत्याही प्रदेशाचा अभ्यास करत असतो तर तेव्हा त्याचं स्थान आणि विस्तार लिहायचं असतं. तर स्थान विस्तार कसं लिहिणार, तर अक्षरवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान. तर तुम्ही म्हणणार की आता अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय स्थान आपण कसं निश्चित करणार, तर आपल्याला निश्चित करायचंच नाही. मुळे आपण त्या कार्यालयाला भेट देणार, तिथे आपल्याला त्या स्थळाचा नकाशा पण मिळत असतो आणि तिथेच आपल्याला त्या ठिकाणाचं अक्षरवृत्तीय स्थान किती, कोणत्या आहे, रेखावृत्तीय स्थान कोणत्या आहे, हे सगळी माहिती आपल्याला तिथनंच मिळत असते. अशा प्रकारे त्या स्थानाबद्दल माहिती लिहायची असते. त्यानंतर प्राकृतिक घटक, तर प्राकृतिक घटकामध्ये आपण तिथे गेल्यानंतर ज्या ज्या प्राकृतिक घटकांचं आपण निरीक्षण केलेलं आहे, आपण फोटो काढलेले आहे, तर त्याचं संबंध विवरण आपल्याला तिथे लिहायचं आहे आणि सोबत आपण जे फोटो काढलेले आहेत ते सुद्धा तिथे आपल्याला शिकवायचे आहे. त्यानंतर हवामान. आता हवामान म्हणजे आपण एक दिवसाकरता क्षेत्रभेटीला गेलो आणि त्या गावाचं एवढं मोठं हवामान लिहिणं म्हणजे इतकी साधी सोपी गोष्ट नसतेच. हवामान हे एक दिवसात निरीक्षण करण्याची गोष्टच नाहीये, कारण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं तापमान असतं. मग अशा प्रसंगी काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याजवळ नमुना प्रश्नावली असते. तर हवामानाशी संबंधित जसे जे 70 आणि 80च्या वयोगटामधले जे लोक असतात त्यांनी बरेच वर्ष त्या गावामध्ये घालवलेले आहेत, तर अशा लोकांना आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये तापमान कसं असतं, हिवाळा कसा असतो, उन्हाळा कसा असतो, उन्हाळ्याचं तापमान कसं असतं, पावसाळ्यात पाऊस साधारणतः किती पडतो, या संबंधित बाबींची माहिती घेऊन आपण विचारू शकतो. शिवाय कार्यालयातनं पण आपल्याला ज्या पावसाच्या संदर्भामध्ये आणि तापमानाच्या संदर्भामध्ये तिथल्या कार्यालयातनं पण बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. तर ती माहिती आपण इथे लिहायची. आणि त्यानंतर लोकसंख्या. तर लोकसंख्या म्हणजे जसं आपण नमुना प्रश्नावली आपण प्रत्येक घरी जाणार आहोत, तिथे आपण प्रश्न विचारणार आहोत, तर त्यामध्ये आपल्याला थोडक्या प्रमाणामध्ये गटागटाने आपल्याला लोकसंख्याविषयक सुद्धा माहिती गोळा करायची असते. आणि ती माहिती मग आपल्याला तक्ता तयार करून, जसं मी तुम्हाला लोकसंख्येचा नकाशा सांगितला, तर आधी तक्ता तयार करायचा आणि मग लोकसंख्येचा नकाशा तयार करून त्यामध्ये ती लोकसंख्या दाखवायची सुद्धा असते. तर अशा प्रकारे आपल्याला हे अहवाल लेखनाचं कार्य करायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहवाल लेखन करत असताना जिथे तुम्ही प्रस्तावना लिहिता तर त्या प्रस्तावनेच्या सोबतच ज्या प्रदेशाला आपण भेट दिली त्या प्रदेशाचा नकाशा सुद्धा सोबत लावायचा असतो. आणि शेवटी लोकसंख्येनंतर आपल्याला पर्यावरणीय समस्या, तर त्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या आहेत या समस्येबाबत लोकांसोबत चर्चा करून आणि भेट दिल्यानंतर आपल्याला ज्याही समस्या जाणवल्या त्या समस्यांचा निश्चितच आपल्याला उल्लेख करायचा असतो. आणि दुसरी बाब म्हणजे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे काय आहे की जसं आपण चिखलदऱ्याला गेलो तर चिखलदऱ्याला गेल्यानंतर तिथे जी भूमी आहे त्या भूमीचं उपयोजन लोक कशा प्रकारे करतात, शेतीसाठी करतात की आणखी कोणत्या व्यवसायासाठी करतात की कारखानदारीसाठी करतात की पर्यटनासाठी होऊन राहिलेलं आहे, तर ही संबंध माहिती भूमी उपयोजनामध्ये द्यायची असते. आणि भूमी उपयोजन आणि अशा प्रकारे संबंध अहवाल लेखन झाल्यानंतर अगदी शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे निष्कर्ष. म्हणजे एकंदरीत तुम्ही त्या प्रदेशाला भेट दिली, तर भेट दिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तुमचं स्वतःचं ओपिनियन, तुमचा स्वतःचा अभिप्राय काय आहे, तर ह्या संबंध गोष्टी, तिथला विकास झालाय का, विकासाला वाव आहे का, विकास नाही होऊ शकला तर का नाही होऊ शकला, तर जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं तुम्हाला ते निष्कर्षामध्ये लिहायचं असतं. तर अशा प्रकारे एखादं ठिकाण निवडून क्षेत्रभेट करायची असते आणि क्षेत्रभेट झाल्यानंतर तिथला अहवाल देखील आपल्याला सादर करायचा असतो. तर यासोबतच आपला
या पाठाचा शेवटचा टप्पा अर्थात क्षेत्रफळ तर हा इथे संपतोय.